नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत कोल्हापुरातल्या मातृलिंग महादेव मंदिरला आणि जे की आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे आणि त्यात आज रक्षाबंधनसुद्धा आहे। रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिराजवळ। तर तुम्ही कधी पाहिले काय, मला तर वाटत नसेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मंदिर पाहिले काय। हे मंदिर वर्षातून एकदाच उघडलं जातं। आता आम्ही रांगेतून जायला लागतात, गर्दी पण खूप आहे आणि रक्षाबंधन असल्यामुळे भाविकांची गर्दी पण खूप प्रचंड होतं। आम्ही रांगेतून गेलो, तब्बल 2 तासानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचणार आहोत। तुम्ही पाहू शकता गर्दी पण खूप आहे आणि श्रावण महिन्यामध्ये फक्त सोमवारी महादेव मंदिराचं आणि ते गेट ओपन होतं। लक्ष्मी मंदिरामध्ये आपण एंट्री केल्यावर डाव्या साईडला मातृलिंग महादेव मंदिराला जायला वरती मार्ग आहे, इथं आपण जाऊ शकतो आणि तुम्ही समोर पाहू शकता मातृलिंग महादेव शिवलिंग आहे। तुम्ही पण दर्शन घ्या, कारण वर्षातून एकदाच उघडतं मंदिर, भाविकांची गर्दी पण खूप आहे। दर्शन घेऊन मी लगेच खाली आलो, खाली घेऊन लगेच मी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं आणि पाठीमागच्या बाजूला रस्ता आहे, असं म्हणजे जायला वाट आहे, तिथं आपण देवीचं म्हणजे प्रदक्षिणा मारू शकतो आणि खूप छान वाटलं देवीचं दर्शन आणि महात्लिंग महादेवाचं दर्शन झालं। आता आम्ही घरी निघालोय। तुम्हाला व्लॉग हा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लगेच पुढे गेलं, लगेच मित्रांनो आणि ऊन पण खूप, आता गरम पण खूप होत होता, लगेच मी पाणी वगैरे पिलो। चला बाय, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।